नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. मी आहे दीपक मोरे. लोक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता एक नजर टाकूया बीड लोकसभा मतदारसंघातील घडामोडीवर. छाटण्या अन्याय इथला पार आता, छाटण्या अन्याय इथला पार आता, लावतो मी वाणीला धारा आता. ना कधी घेणार मी माघार यारो, ना कधी घेणार मी माघार यारो, ठाम या मनाचा केला निर्धार आता. छाटण्या अन्याय इथला पार आता. 39 बीड लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या बर्दापूर येथील प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट अण्णारावजी पाटील साहेब, महासचिव सन्माननीय ॲडव्होकेट अनिरुद्ध घेताळे साहेब, मंचावर उपस्थित इतर मान्यवर आणि आपले लोकसभेचे आवडते उमेदवार सन्मान्य चंद्रकांतजी हजारे साहेब, जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, पत्रकार आणि पोलीस बंधूंनो, आपल्याला घोषणा द्यायच्या. भारत माता की जय. आवाज नाही आला मोठ्याने, पलीकड तुम्ही तिकडं तुम्ही पण द्यायचा. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. मित्रांनो, 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये एक गारुडी आला होता आणि त्यांनी आपल्याला बोलवायला, थापा मारायला सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं होतं, म्हणला अच्छे दिन आएंगे. तुमच्यापैकी ज्या ज्या लोकांचे अच्छे दिन आलेले आहेत त्यांनी हात वरती करून सांगावं. एकाचाही हात वर नाही. 10 वर्षापूर्वी जशी परिस्थिती तुमची होती, जशी परिस्थिती या बीड जिल्ह्याची होती, जशी परिस्थिती या देशाची होती, त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आज या जिल्ह्याची आणि देशाची झालेली आहे. मित्रांनो, परवा एक रिपोर्ट आला. त्या रिपोर्टमध्ये असं सांगितलं होतं की या देशाची बेरोजगारी 83% वाढलेली आहे आणि 83% तरुण बेरोजगार आहे. महागाईचा आग 2 उसळलेला, प्रत्येक वस्तू महाग झालेली आहे. पेट्रोलचे भाव वाढलेले, गॅसचे भाव वाढलेले, खाण्यापिण्याचे धनधान्याचे भाव वाढलेले. कुठली गोष्ट स्वस्त राहिलेली नाही. लोकांच्या हाताला काम नाही. मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी, जर आज मोबाईल नसते, परत लक्षात घ्या, जर तरुणांकडे माणसांकडे मोबाईल नसते तर रस्त्यावर मोर्चेच्या मोर्चे, झुंडीच्या झुंडी निघाल्या असत्या, लोकांच्या गाड्या अडवू त्यांना लुटायला. कारण मोबाईल रोखले. मोबाईलमध्ये काय? मोबाईलमध्ये क्रिकेट आहे, मोबाईलमध्ये लॉटरीचे ॲप आहे. सरळ बिंदास लोक लॉटरी खेळण्यामध्ये गुंतलेले आहेत आणि म्हणून तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत. या पंतप्रधानांनी देशाला काहीच दिलं नाही. मंदिरं बांधून प्रश्न सुटत नसतात. मंदिर हा सध्याचा विषय आहे, मात्र बेरोजगार तरुणांच्या झुंडीचा झुंडी निर्माण करून त्यांना वाईट वळणाला लावलं जाते. त्यांना क्रिकेटचं जुगार खेळायला भाग पाडलं जाते. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. पेट्रोलचे भाव, इंधनाचे भाव वाढलेले आहेत. भाज्यांचे दर वाढलेले. गृहिणीला समजत नाही की आपण कसं मॅनेज करायचं बजेट आपलं. बरं, उद्योग करावा म्हणलं तर उद्योगासाठी भांडवल नाही. भांडवल नुसतं योजना. मी आज बर्दापूरमध्ये इथं ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आलो होतो आणि तिथे योजनांचे बोर्ड लावले होते. 10 लाखापर्यंत कर्ज, 50 लाखापर्यंत कर्ज, आणि कर्ज मागायला जेव्हा एखादा
युवक जातो तेव्हा त्याला कागदांच्या भेंडोळ्या गोळा करायला लावल्या जातात आणि त्याला 1 रुपया दिला जात नाही. मित्रांनो, हे प्रश्न आहेत, मूळ प्रश्न हे महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, हे मूळ प्रश्न आहेत. या मूळ प्रश्नाला बाजूला ठेवून तुम्हाला मला जातीमध्ये भांडणे लावून आपल्याला गुंतवून टाकण्यात येतं. आणि म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आपण 10 वर्ष त्यांना संधी दिली, त्याच्या आधी 10 वर्ष त्यांना संधी दिली. आपण नवीन तरुण तडफदार समाजाची कळकळ असणारे कार्यकर्ते, त्यांना आपण संधी दिली पाहिजे. आणि म्हणून परवा पत्रकार परिषदेमध्ये सन्माननीय अण्णारावजी पाटील साहेबांनी उद्योजकतेविषयी एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडला, जो मला फार महत्त्वाचा वाटला आणि पटलेला आहे. आज 30% नोकऱ्या फक्त सरकार आणि मोठ्या मोठ्या कंपन्या देऊ शकतात. 70% नोकऱ्या या तुमच्या माझ्यासारखे छोटे व्यावसायिक उद्योजक देतात. टॅक्स आपण भरतो या देशाला. आणि म्हणून या देशामध्ये जास्तीत जास्त व्यावसायिक, जास्तीत जास्त उद्योजक निर्माण झाले पाहिजेत. हा त्यांचा विचार मला खूप पटला. त्यासाठी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आवाज नाही आला, जरा जोरात वाजवा, अजून जोरात. धन्यवाद. आणि म्हणून रोजगाराला चालना देणं, भाव कमी करणं, पाण्याची सोय उपलब्ध करून देणं, याची गरज आज निर्माण झालेली आहे. आणि ते काम करण्याचं वचन महाराष्ट्र विकास आघाडी तुम्हाला देत आहे. आणि म्हणून येणाऱ्या 13 तारखेला तुम्ही पैसे घ्या, कमळाकडून पैसे घ्या, पंजाकडून पैसे घ्या, तुतारीकडून पैसे घ्या, घड्याळाकडून पैसे घ्या. मात्र मतदान करताना क्रमांक 7 शिट्टीचं बटन दाबून माननीय चंद्रकांतजी हजारे साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करा. तुम्ही ऐकून घेतलं, खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सूळ साहेब, बायकोसुद्धा माझं ऐकून घेत नाही. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. 13 तारखेला शिट्टीचं बटन दाबणार, हात वर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र मराठी बातम्या. मराठी बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लोक महाराष्ट्र न्यूज चॅनल. लाईक व सबस्क्राईब आपलं स्वागत आहे. वेलकम टू माय न्यूज चॅनल लोक महाराष्ट्र.